नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला बातमी आत्ताची सगळ्यात मोठी, ती म्हणजे देशाला 13,000 कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या नीरव मोदीच्या अटकेचं वॉरंट लंडनच्या न्यायालयानं जारी केलंय. पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणारा नीरव मोदी लंडनमध्ये पळून गेला होता. मात्र लंडन न्यायालयाच्या आदेशामुळे आता लवकरच नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू होते. भारतातून पलायन केल्यापासून नीरव मोदी लंडनमध्ये मौज मजा करतो आहे. ज्येष्ठ सरकारी वकील आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम आहेत आपल्यासोबत. निकम सर, इथून पुढे नीरव मोदीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया नेमकी काय असू शकते? मिलिंद, आपण ही सुरुवातीलाच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नीरव मोदी हा आजपर्यंत तपास यंत्रणेला म्हणजे इंटरपोलला गुंगारा देत होता. शेवटी त्याचा ठाव ठिकाणा हा लंडनमध्ये आढळून आल्याने आणि इंग्लंड आणि भारत यांच्यात गुन्हेगार हस्तांतर कायदा असल्यामुळे त्याच्या विरुद्ध ही कारवाई सुरू झाली आहे. अर्थात भारतातर्फे क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिस ही काम पाहते आहे आणि लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टामध्ये आपण ह्या गुन्हेगार याला आमच्याकडे पाठवावे अशा तऱ्हेची जी विनंती लंडनच्या मॅजिस्ट्रेटला वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेटला करण्यात आली होती, त्यानुसार मॅजिस्ट्रेटने त्यांच्या विरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट काढलेले आहेत. अर्थात हे नॉन बेलेबल वॉरंट जरी काढले असेल तरी नीरव मोदी कोर्टात हजर राहून योग्य त्या अटीवरती तो जामीन घेऊ शकतो आणि त्यानंतर ही कायदेशीर प्रक्रिया सुरू असते. अर्थात इंग्लंडच्या कायद्यानुसार आपल्याला हे सिद्ध करावं लागेल की नीरव मोदीने हा कशा प्रकारे गुन्हा, फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आणि भारतीय दंड संहितेनुसार कशा प्रकारचा गुन्हा केला आहे आणि त्याच्याविरुद्ध सकृतदर्शनी आपण काय पुरावा आपला जो आहे हे एकदा सिद्ध केल्यानंतर मग मॅजिस्ट्रेट त्याला हस्तांतराचा ऑर्डर देऊ शकते आणि त्याच्यानंतर इंग्लंडच्या गृह खात्याला ती शिक्कामोर्तब करावा आहे. अर्थात त्याच्यानंतर देखील नीरव मोदीला हायकोर्टात जाण्याचा अपिलाचा मार्ग मोकळा आहे. त्याच्यामुळे आज जरी त्याच्या विरुद्ध वॉरंट निघाले असले अटकेचे तरी यापुढची कायदेशीर प्रक्रिया ही फार मोठी आहे. आपण बघितलेलं आहे की विजय मल्ल्याच्या बाबतीत देखील तिथल्या मॅजिस्ट्रेटने त्याच्या विरुद्ध गुन्हेगार त्याला पाठवावं असं का ऑर्डर केली होती, परंतु आता तो उच्च न्यायालयात गेलाय. त्यामुळे संपूर्णतः गुन्हेगार हस्तांतर कायद्याची प्रक्रिया ही अतिशय क्लिष्ट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या दोन देशांनी यापुढच्या भविष्य काळामध्ये ह्या कायद्यात अटी कशा सुटसुटीत करता येईल. कारण काय, शेवटी नीरव मोदी असेल किंवा विजय मल्ल्या असतील यांना भारतात पाठवल्यानंतर भारतातील कायद्यानुसार त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई, परंतु दुर्दैवाने गुन्हेगार हस्तांतर कायद्यानुसार इंग्लंडच्या कायद्यानुसार हा सकृतदर्शनी पुरावा होतो की नाही. पण मग निकम सर, शेवटचा प्रश्न शक्यतो थोडक्यात उत्तर द्या. जर का उच्च न्यायालयात नीरव मोदी गेला तर त्याचं प्रत्यार्पण लांबू शकतं? हे आज सांगणं कठीण आहे कारण त्यावरच्या मेरिटवरती हे अवलंबून आहे. पण आपण चांगली अपेक्षा करूया, आशा करूया की नीरव मोदी विरुद्ध भरपूर पुरावा असल्यामुळे तो भारतात परत येईल. निश्चित. निकम सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर गोव्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 2 आमदार आता भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. अगदी काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या आमदारांशी चर्चा केली. दरम्यान गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. रात्री 11 वाजता प्रमोद सावंत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे घटक पक्षांना बरोबर घेण्यासाठी भाजपनं नमतं घेत 2 उपमुख्यमंत्री पद देऊ असंही घोषित केल्याचं कळतं. असा शब्द दिल्याचं कळतंय. विजय देसाई आणि सुदीन ढवळीकर यांना उपमुख्यमंत्री पद देण्यास भाजपनं तयारी दर्शवल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. अभी गोवा में उनके जाने के बाद नई सरकार की गठन की प्रक्रिया चली गई. भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता और केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी यहाँ पर हैं. हमारे दोनों साथी दलों से और निर्दलीय साथियों से वो चर्चा कर रहे हैं. कुछ ही समय में उनको चर्चा कर गोवा के नए मुख्यमंत्री का निर्णय कर दिया जाएगा. दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री पदासाठी ज्यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे ते प्रमोद सावंत नेमके कोण आहेत आपण एक नजर टाकूयात. प्रमोद सावंत हे गोवा विधानसभेचे सभापती आहेत. संकोळी या मतदारसंघातून ते निवडून येतात.
भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड यांनी त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचवल्याचं कळतं. व्यवसायानं ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. मूळचे कोल्हापूरचे आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते गोव्यामध्ये स्थायिक आहेत. इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक गंभीर आरोप केला आहे. मनोहर पर्रीकर यांचा मृत्यू हा राफेलचा पहिला बळी आहे असा खळबळजनक आरोप आव्हाड यांनी केला आहे. की राफेलच्या बोलणी सुरू झाल्यानंतर अस्वस्थ असलेल्या पर्रीकरांनी दिल्लीचं राजकारण आपल्याला जमणार नाही हे ओळखून गोव्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले. ते परत कधी दिल्लीला गेलेच नाही. त्यांच्या मनातल्या वेदना ह्या अनेक मित्रांजवळ त्यांनी बोलून दाखवल्या होत्या. आता मरणानंतर कोणावरती बोलू नये, पण माझ्या अंदाजाने हा राफेलचा पहिला बळी आहे. अतिशय गंभीर आरोप. देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अनंतात विलीन झाले. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही उक्ती आयुष्यभर काटेकोरपणे पाळणारा कर्मयोगी आपल्यातून कायमचा निघून गेला. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्य गोवेकरांनी मोठी गर्दी केली होती. पणजीमधल्या मिरामार बीचवर पर्रीकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात पर्रीकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. डबडबलेले डोळे आणि जड अंतःकरणानं अखेरच्या क्षणापर्यंत मृत्यूशी झुंज देणाऱ्या या खऱ्या खुऱ्या योद्ध्याला गोवेकरांनी अखेरची मानवंदना दिली. गेल्या काही दिवसांपासून पर्रीकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते, पण अत्यंत अत्यवस्थ शारीरिक स्थितीत सुद्धा शेवटपर्यंत त्यांनी काम केलं आणि इथेच त्यांचं वेगळेपण, मोठेपण हे अधोरेखित होतं. दरम्यान अंत्यसंस्काराच्या आधी भाजपच्या मुख्य कार्यालयात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळेला देशभरातील राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्य जनतेने या थोर नेत्याचं अंत्यदर्शन घेतलं. त्यांच्या जाण्यानं प्रामुख्यानं गोव्याच्या राजकारणात आणि राजकारणातच एकूण निर्माण झालेली साधेपणाची, सच्चेपणाची पोकळी भरून येणार. मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. वळूयात काही राजकीय बातम्यांकडे. कधी काळी उत्तर प्रदेश हा काँग्रेसचा गड मानला जायचा, पण आज प्रादेशिक पक्ष सुद्धा काँग्रेसला विचारत नाहीत, सोबत घ्यायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत काँग्रेसला पुन्हा एकदा उभं करण्याचं शिवधनुष्य प्रियांका गांधी यांनी उचललंय. गंगा यात्रेवर निघालेल्या प्रियांका गांधी यांच्या दौऱ्याचा एक खास रिपोर्ट. देशाच्या सत्तेचा मार्ग ज्या उत्तर प्रदेशातून जातो त्या उत्तर प्रदेशात अस्तित्वासाठी झगडणाऱ्या काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्यासाठी प्रियांका गांधी सज्ज झाल्यात. पूर्व उत्तर प्रदेशात मोदी आणि सपा बसपाच्या आघाडीत सुरू असलेल्या राजकीय संघर्षानं काँग्रेस राजकीय चक्रव्यूहात अडकली आहे. हे चक्रव्यूह भेदण्याचं शिवधनुष्य गंगा यात्रेच्या माध्यमातून प्रियांका गांधींनी उचललंय. प्रियांका गांधी 3 दिवसांच्या यात्रेत प्रयागराज, भदोई, मिर्जापूर आणि मोदींच्या वाराणसीतील गंगेच्या किनाऱ्यावरील लोकांशी संवाद साधतायत. गंगा यात्रेच्या माध्यमातून प्रियांका यांना अनेक गोष्टी साधायच्यात. हिंदू विरोधी प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न. प्रियांका गांधींनी संगम किनाऱ्यावरील हनुमानाचं दर्शन आणि गंगेची विधिवत पूजा करत गंगा यात्रेला सुरुवात केली. 3 दिवसांच्या यात्रेदरम्यान त्या अनेक मंदिरांचं दर्शन घेणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाचं दर्शन घडवत हिंदू विरोधी प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न करत आहे. मायावतींना थेट आव्हान. गंगा यात्रेच्या दरम्यान प्रियांका गांधींसोबत दलित नेत्या सावित्रीबाई फुले प्रत्येक ठिकाणी दिसत आहेत. आधी भीम आर्मीच्या चंद्रशेखर यांची भेट आणि आता सावित्रीबाईंना सोबत घेत प्रियांका दलित यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांची ही कृती मायावतींना थेट इशारा मानला जातोय. जी भावनिक साथ घालून मोदी वाराणसीत आले त्याच गंगेच्या स्वच्छतेचा मुद्दा हाताशी धरून
प्रियंका गांधी मोदींना घेरण्याचा प्रयत्न करतायत। 20 मार्च रोजी प्रियंका मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत दाखल होती। तरुण मतदारांशी थेट संवाद। लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात तरुण मतदारांची संख्या लक्षणीय आहे। अशा वेळी प्रियंका गांधींनी अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। आपने बड़ी बुरी आदत बना दी है, बहुत बुरी आदत बना दी है। नेताओं को आप ऊपर खड़ा कर देते हैं, आप नीचे बैठते हैं। इस आदत को बदलिए। 2014च्या मोदी लाटेत सर्व विरोधकांचा सफाया झाला। अशा वेळी उत्तर प्रदेशात मोदींना रोखून आपलं अस्तित्व निर्माण करण्याचं मोठं आव्हान प्रियंका गांधींसमोर असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सध्या काँग्रेस भाजप एकमेकांवर आरोपांची राळ उडवतात। चौकीदार चोर है विरुद्ध मैं भी चौकीदार अशी रणधुमाळी काँग्रेस भाजपमध्ये सुरू झाली। अशातच भाजपच्या एका नेत्याची प्रियंका गांधी यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरली। केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी प्रियंका गांधी यांचा उल्लेख पप्पूची पप्पी असा केल्यानं एक नवीन वाद उभा राहिला। सिकंदराबादमधल्या जाहीर सभेत ते बोलत होते। उस दिन हम भी थे पार्लियामेंट में, सामने मोदी जी बैठे थे, एक लाइन पीछे हम भी बैठे थे। क्या अखबारी साहब, मैं भी पीछे बैठा घायल हो गया। अब वो पप्पू कहता मैं प्रधानमंत्री बनूंगा, तो मायावती, अखिलेश यादव, पप्पू और पप्पू की पप्पी भी आ गई है। वो प्रियंका क्या पहले हमारे देश की बेटी नहीं थी क्या? बातमी सीएसटीएम पूल दुर्घटनेतल्या पहिल्या अटकेबद्दलची। 6 निष्पाप मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी ऑडिटर नीरज कुमार देसाई यांना अटक करण्यात आली। नीरज कुमार देसाई यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सीएसएमटी इथे हिमालय पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट हे नीरज कुमार देसाई यांच्या डीडी देसाई कंपनीनं केलं होतं। यानंतर हा पूल वापरण्यासाठी योग्य असून छोट्याशा डागडुजीची गरज असल्याचं देसाईनं या ऑडिटमध्ये म्हटलं होतं। मात्र या ऑडिटनंतर अवघ्या 8 महिन्यात म्हणजे 14 मार्चला हा पूल कोसळला। यानंतर या संपूर्ण प्रकरणात झालेली ही पहिली अटक आहे। काल रात्री या गुन्ह्यामध्ये 304 पार्ट 2 हा कलम लावण्यात आला, जो की कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर त्या कलमाची परिभाषा आहे। सदर तपासामध्ये आज आझाद मैदान पोलीस स्टेशन यांनी संशयित आरोपी नीरज कुमार देसाई यांनी हे स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अटक करून त्यांच्याकडे पुढीलचा अधिक तपास करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यूटर्न एक्सप्रेस गेल्या 2 दिवसांपासून जोरात वेगानं चालवले। मात्र प्रसारमाध्यमांनी वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप सुद्धा शरद पवार वारंवार करतात। पाकिस्तानातल्या बालाकोटमधल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर झालेला हवाई हल्ला आणि त्यानंतर पवारांनी एकूण 3 वेळेला वेगवेगळी वक्तव्य केली। नीट पहा। पवारांचं प्रसार माध्यमांवर खापर। हवाई हल्ल्यानंतर पवारांचं हवाई वक्तव्य। केंद्राच्या धोरणास संमती दिल्याचा टन। हवाई हल्ल्याचा सल्ला दिल्याचाही दावा। आधी हवाई हल्ल्याचे मागितले पुरावे। शरद पवारांचं नेमकं कोणतं वक्तव्य खरं? मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचार सभेत शरद पवारांनी त्यांच्या सल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधल्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला करण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला। त्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त करण्यात आला। मात्र आता शरद पवारांनी यूटर्न घेतलाय। शरद पवारांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवर पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट आणि इतर ठिकाणचे दहशतवाद्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्यानं नष्ट करावेत असा सल्ला मी दिल्याचा प्रसारमाध्यमांनी उल्लेख केलाय। परंतु तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास आहे। मी सदर बैठकीत सल्ला दिला नसून केंद्र सरकारच्या या संदर्भातील धोरणाला माझ्यासह सर्व राजकीय पक्षप्रमुखांनी संमती दिली अशा प्रकारची पोस्ट टाकून पवारांनी यूटर्न घेतलाय। मावळमधल्या सभेत शरद पवारांनी नेमकं काय म्हटलं होतं तेही पाहूया।
म्हणजे काय करावं याची चर्चा करण्याचं कारण नाही. या दहशतवाद्यांचे जे अड्डे आहेत ते अड्डे उद्ध्वस्त करण्याचा अधिकार सैन्य दल, हवाई दल आणि नाविक दल या तिघांना द्या. पूर्ण अधिकार त्यांना द्या. त्याला हव्या त्या वेळेला, हव्या त्या पद्धतीनं, हव्या त्या टोकापर्यंत हे उद्ध्वस्त करा, हा फक्त आदेश त्यांना द्या. पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून श्रेय घ्यायला सुरुवात झाली. 250-300 दहशतवादी मारले गेले असा दावा केला गेला. त्यावेळी राहुल गांधी, ममता बॅनर्जी, महबूबा मुफ्ती, शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी पुराव्याची मागणी केली. परंतु अमित शहा संरक्षण विषयक प्रश्नाच्या संदर्भात आणि तिथे जे काही बलिदान झालं त्या संबंधाचं अधिकृत स्टेटमेंट करण्याच्या स्थितीला कशी जाऊन पोहोचते असं मला आश्चर्य आहे. शरद पवार हे अत्यंत चाणाक्ष नेते आहेत. मात्र एकाच मुद्द्यावर त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिका आणि युटर्न हे ठरवून तर केलं नाही ना, असा सवाल उपस्थित होतोय. कारण निवडणुकीच्या काळातली ही एखादी चाल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.